महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चंद्रपूर गडबोरी गावात भीषण हल्ला, 8 वर्षीय प्रसिकचा मृतदेह अखेर सापडला। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यातील गडबोरी गावात काल रात्री घडलेल्या वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या प्रसिक बबन मानकर वय 8 वर्षे याचा मृतदेह आज सकाळी 6 वाजता त्याच्या घराजवळ सापडला। या घटनेनंतर संपूर्ण गडबोरी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त ग्रामस्थ आक्रमक झालेत। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने दंगा पथकाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल केल्या असून सध्या स्थितीत पोलिसांनी गावावर नियंत्रण मिळवले आहे। गेल्या 15 दिवसांपासून हा बिबट वाघ गडबोरी परिसरात शिरकाव करून कित्येक जनावरे फस्त करत होता। ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही वनविभागाने गंभीर दखल घेतली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। इतकेच नव्हे तर ग्रामस्थांनी जेव्हा थेट स्थानिक वनपालाला याबाबत सांगितले तेव्हा त्याने वाघाला बांधून का ठेवत नाही असे उलटसुलट उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे। काल प्रसिक आपल्या काकांसोबत गणपतीच्या जेवणावरून परतत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला आणि मुलाला ओढून नेले। या घटनेने संपूर्ण परिसरात भीती व संतापाची लाट उसळली आहे। घटनेनंतर तात्काळ सिंदेवाही तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच ब्रह्मपुरीचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी डॉक्टर महेश गायकवाड यांनी गडबोरीत ग्रामस्थांसोबत बैठक घेतली। या बैठकीत गावाभोवती तारांचे कुंपण, स्ट्रीट लाईट्स आणि इतर सुरक्षा व्यवस्था करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले। ग्रामस्थ मात्र वन विभागाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत असून लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। तरी पण आता गावकऱ्यांनी किंवा फाईस्टवाल्यांनी काय करायचं आणि आधी शौचालय, आधी हा प्रश्न मस्त आहे पण आधी वाघाचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे आणि शौचालय हा नंतरचा प्रश्न आहे। पहिले या आधी शौचालयाचे नाही का या लोकांनी काय केलं, शौचालयाचे नावाने दुसऱ्याच्या नाही का सह्या करू नाही का पैसे घेतले आणि शौचालय झालं नाही। आमचा सुद्धा तोच विषय झाला आणि याच शौचालय न झाल्यामुळे आम्हाला स्वतःच्या पैशाने शौचालय बांधायला लागलं। शौचालय आता केल्यामुळे आता होत नाही आणि शौचालय आता वेळेवर होत नाही। बंदोबस्त करायचे मला शासनाला विनंती आहे। आज आले ते सकाळी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी